अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। चक्क 71 वर्षानंतर असा योग आला आहे की श्रावण महिन्याची सुरुवातही सोमवारी होत आहे आणि श्रावण महिन्याचा शेवटही सोमवारीच होत आहे। हा श्रावण महिन्याचा पूर्ण कालावधी खूप शुभ मानला जाणार आहे। त्यामुळे तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी हा खूप उत्तम असा कालावधी आहे। दररोज शिवमंदिरात जाऊन फक्त एकच गोष्ट महादेवांच्या शिवलिंगावर अर्पित करायची आहे आणि मनातल्या प्रत्येक इच्छा पूर्ण करून घ्यायच्या आहेत। हा उपाय शिवपुराणामधला आहे। शिवपुराणानुसार घराभोवती शिवमंदिर आहे तिथे दररोज एक भांड पाणी अर्पण करा। असं केल्याने भगवान शिव खूप प्रसन्न होतात आणि ते नेहमी तुमच्यावर त्यांचा आशीर्वाद ठेवतात। त्याचबरोबर ते तुम्हाला प्रत्येक दुःख आणि वेदनांपासून दूर ठेवून तुमच्या इच्छेपर्यंत पोहोचवतात। या अतिशय शुभ मुहूर्तावर कशी करावी महादेवांची पूजा? या काळात सोमवारी सकाळी अंघोळ वगैरे झाल्यावर स्वच्छ कपडे घालावेत। पूजागृहात किंवा शिवमंदिरात जाऊन सर्वात प्रथम भगवान शंकराला पाण्याने अभिषेक करावा। त्यानंतर चंदन, अक्षदा, बेलपत्रासह सर्व पूजेचे साहित्य एक एक करून अर्पण करावं। त्या दरम्यान शिवमंत्राचा जप करावा। सर्व वस्तू अर्पण केल्यानंतर शिवलिंगाची अर्धी परिक्रमा करावी। नंतर भगवान शंकराला नमस्कार करून बसावं। त्यानंतर शिवचालीसाचं पठण करावं। मग सोमवारची व्रत कथा वाचावी। शेवटी तुपाचा दिवा लावावा किंवा कापूर जाळावा। भगवान शंकराची आरती करावी। शेवटी पूजेदरम्यान झालेल्या चुकांसाठी क्षमासुद्धा मागावी। त्यानंतर मनोकामना पूर्ण करण्याची विनंती भगवान शंकरांना करावी। जर तुम्हाला आर्थिक अडचण असेल तर कोणता उपाय करावा? या उपायाने धनधान्य वाढेल। प्रदोष काळात सोमवारी अक्षता, पांढरे चंदन, धतुरा, दूध, आळक, गंगाजल आणि काळे तीळ कच्च्या तांदळात मिसळून शिवलिंगावर अर्पण करा। यानंतर महामृत्युंजय मंत्र आणि शिवरक्षा स्तोत्राचा जप करावा। जर तुम्हाला लवकरात लवकर धनप्राप्ती हवी असेल तर दररोज शिवलिंगाला पाणी, बेलाचं पान आणि अक्षता, तांदूळ अर्पण करा। महालक्ष्मी आणि श्री विष्णूंचं पूजन करा। संध्याकाळी जवळच्या कोणत्याही मंदिरात दिवा लावा। पौर्णिमेला चंद्राची पूजा करा। श्रीसूक्त पठण करा। लक्ष्मी सूक्ताचं पठण करा। कानकंधारा स्तोत्र पठण करा। कोणाबद्दल वाईट बोलू नका। प्रत्येक सोमवारी जरी हा उपाय केला तरीही लाभ मिळेलच आणि पूर्ण श्रावण महिन्यात दररोज जरी केला तरी उत्तमच। ही माहिती पौराणिक ग्रंथांद्वारे दिली आहे। यामध्ये कुठलीही अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही। जर तुम्हाला अशीच नवनवीन माहिती ऐकायची असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।